तर जय श्री मंडळी, आपण चाललो आहे परत दुकानवर आलो. नंतर देवपूजा करून घेतली लगेच फास्टमध्ये, कारण कस्टमर भरपूर थांबले होते. मग कस्टमर आलं तर कॅश विड्रॉलसाठी कॅश विड्रॉल करून दिली. त्यानंतर आपला मित्र आला गोकुळ, त्याचं फॉर्म भरायचे होते, त्याचे फॉर्म भरले. त्यानंतर झेरॉक्ससाठी पण वगैरे झाली होती, झेरॉक्स हे काढून दिले मुलांचे, शाळेतले मुलांचे. त्यानंतर आपण निघालो सिन्नरला जायचं होतं, थोडं काम होतं. मम्मी पण बरोबर होती, मम्मीला पण सिन्नरला सोडायचं होतं. तर त्यानंतर आपण सिन्नरमध्ये आलो आहे. सिन्नरमधून आलो आणि ओम आणि मी आम्ही दोघं निघालो नाशिकला जायला. तर आता आपण सिन्नर नाशिकचा जो घाट आहे, ते घाटामधून तिकडून चाललो आहे. त्यात या घाटामध्ये इतके स्पीड ब्रेकर लावलेले होते का वास कधी, म्हणजे गाडीत स्पीड घ्यायचा, स्पीड ब्रेकर यायचा, फुल स्पीड ब्रेकर एकदम, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ओमन मी निघालो. जवळजवळ पोचतो चालू होतो नाशिकमध्ये पोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली. त्यानंतर मूर्तीचे दर्शन घेतले आणि निघालो आपल्या कामाला. आपलं काम झालं होतं. त्याच्यानंतर नारळ भाऊ आला तो भेटायला आपल्याला, तर आपण त्याला भेटलो आणि लगेच परत निघालो घराकडे जाताना सर्वात पहिले पंचवटीत मार्गे जाऊ म्हणलं. पंचवटीमध्ये आरती चालू होणार होती, पण मग आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं, त्याच्यामुळं आरतीसाठी काय आम्ही थांबलो नाही. तर तुम्ही पण दर्शन घेऊन टाका व्हिडिओमधूनच. आता पंचवटीमध्ये पण रात्रीची आरती पण सुरू झालेली आहे. तर आरतीचा पण ब्लॉग लवकरच आपण टाकण्याचा प्रयत्न करू. आणि आपण इकडून निघालो. तेवढ्यात पुढं जाताना आपल्याला भेटलं इस्कॉनचं टेम्पल, म्हणजे श्रीकृष्णांचं बनवलेलं आहे, एकदम मस्त आहे. हे पण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये डिस्कवर करण्याचा प्रयत्न करू. आजचा ब्लॉग इथे संपला, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.